मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कस्टमर आणि कस्टमरशी रिलेटेड सर्व्हिसेस याविषयी बरेचसे जण स्ट्रॅटेजीज बनवत असतात, विचार करत असतात. कारण कस्टमर हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तर आहेच आहे बिझनेसमधला. पण नेमकं कशावर फोकस करावं हा सगळ्यांचा इश्यू असतो आणि आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये बराचसा याचा पार्ट कव्हर करतो. म्हणून आज आपण या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, बरेचसे जण नेहमी म्हणतात की आमच्याकडे एक्स्ट्रॉर्डिनरी कस्टमर सर्व्हिस दिली जाते. आम्ही अगदी जबरदस्त सर्व्हिस देतो. आमच्या सर्व्हिसेस खूप छान आहेत कस्टमरला. पण मला असं वाटतं आत्ताचे दिवस जे आहेत ना ते सर्व्हिसचे नाही आहेत, त्याच्या पलीकडे जाण्याचे आहेत. आपण सर्व्हिसच्या पलीकडे जाऊन काय करू शकतो याचा विचार करावा लागतो आणि त्यालाच एक्स्ट्रॉर्डिनरी कस्टमर एक्सपिरियन्स म्हणतात. मित्रांनो, तुम्ही सहजपणे विचार करा की तुम्ही रिपीटेडली ज्या ज्या ठिकाणी जाता तिथे तुम्हाला फक्त सर्व्हिस चांगली मिळते म्हणून जाता की तुमचा एक्सपिरियन्स तिथला ग्रेट असतो म्हणून जाता. अगदी मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की तुमचा एक्सपिरियन्स ग्रेट हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी होतो. त्याला सर्व्हिस ग्रेट असावी लागत नाही. अगदी रोड साईड एक रसवंती ज्याला असं तो फिरून फिरून जे रस काढतात ना, उसाचा रस काढतात, त्यांच्याकडे मी एकदा थांबलो होतो आणि थोडंसं ऊन जास्त आहे सध्या. एक ग्लास रसाची ऑर्डर केली. त्यांनी एक ग्लासभर रस दिला आणि मी त्याला विचारलं किती पैसे. तर त्यांनी पैसे तर सांगितले, पण त्यासोबत म्हणाला, सर थोडासा रस अजून उरलेला आहे, तुम्हाला देऊ का. नाव आय लाईक दॅट जेस्चर. माहिती का की एक 15 ते 20 रुपयामध्ये एक ग्लास रस विकणारा व्यक्ती, त्याच्याकडे थोडासा रस जास्त आहे, तो स्वतःही घेऊ शकला असता किंवा त्यांनी तो झाकून पण ठेवला असता, मिसळून विकू शकला असता. पण त्याला असं वाटलं की हा आपला कस्टमर आहे, याला हा ऑफर करावा आणि त्याने मला विचारलं की हा, आणि तो ऑलमोस्ट हाफ हाफ ग्लास होता. नाव माय एक्सपिरियन्स इज ग्रेट अबाउट दॅट पर्सन. मित्रांनो, आताचा जमाना हा एक्स्ट्रॉर्डिनरी कस्टमर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सर्व्हिस देता हा तुमचा एक्सपिरियन्स आहे, पण ते कस्टमरच्या एक्सपिरियन्समध्ये तो ग्रेट असला पाहिजे. कस्टमरला असं वाटलं पाहिजे की मला इथे काहीतरी ग्रेट वागणूक मिळालेली, इथे मला सर्व झालेलं आहे, इथे मला प्रॉडक्ट तर मिळालाच आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही पैसे घेता त्याच्या अगेन्स्ट चांगला प्रॉडक्ट डिलिव्हर करणं हे तुमचं ॲग्रीमेंट आहे. यू कॅनॉट से दॅट की वी डिलिव्हर द बेस्ट प्रॉडक्ट. दॅट इज द बेसिक थिंग यू हॅव टू डू. ती बेसिक गोष्ट आहे. चांगली सर्व्हिस देणं, चांगला प्रॉडक्ट देणं हे तर बेसिक ॲग्रीमेंट आहे. मग व्हॉट इज त्याच्या पुढे पुढे जाऊन काय, व्हॉट इज मोर दॅन दॅट. दॅट इज एक्सपिरियन्स. हाऊ यू ट्रीट युअर कस्टमर, हाऊ यू ग्रीट युअर कस्टमर. कस्टमरशी तुम्ही वागता कसे, बोलता कसे, क्लोजिंग कसं करता, त्याच्या कंप्लेंट्स कशा सॉल्व्ह करता, त्याच्या प्रॉब्लेम्स कसे ऐकून घेता, ह्या सगळ्या गोष्टीमधून कस्टमर स्वतःचा एक एक्सपिरियन्स बिल्ड करत असतो मित्रांनो. आणि तो एक्सपिरियन्स बिल्ड होतो, त्यातून तो ठरवतो की तुमच्याकडे यायचं की नाही यायचं. कारण त्याच्या एक्सपिरियन्समध्ये त्या गोष्टी लॉंग टर्म राहतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की एका चांगल्या हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेल 5 स्टार हॉटेलमध्ये जेवताना आम्हाला शेवटच्या काही घासांमध्ये एक केस सापडला. आम्ही जशी कंप्लेंट केली तसं शेफला ताबडतोब बोलवण्यात आलं. शेफने ते पाहिलं. नॉट ओन्ली ही अपोलोजाइज्ड, त्यांनी ते परत आम्हाला फूड ऑफर केलं. पण ऑफकोर्स आम्ही बरंचसं खाल्लं होतं म्हणून ते खाऊ शकलो नाही, कमी मागवलं. पण जाताना त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं. तो म्हणाला, सर संध्याकाळचं डिनर माझ्यातर्फे, बिकॉज वी डिड नॉट सर्व्ह यू. मित्रांनो, ते शेफचं जे जेस्चर होतं ना की संध्याकाळचं डिनर माझ्यातर्फे बिकॉज वी डिड नॉट सर्व्ह यू, या वाक्याने माझा एक्सपिरियन्स बदलून गेला. त्याविरुद्ध बाजूलाच एका जिल्हा आहे, तिथे आम्ही ट्रेनिंगसाठी नेहमी जातो. तिथे आम्ही जेवायला गेल्यानंतर असाच एक्सपिरियन्स आला की जी बिर्याणी मागवली होती आम्ही, व्हेज बिर्याणी होते, त्याच्यामध्ये शेवटच्या 4-5 घासांच्या दरम्यान तो केस सापडला परत. आम्ही त्या मॅनेजमेंटमधून जे होते त्यांना बोलवलं, तर मॅनेजरनी तो केस असा उचलून पाहिला फोर्कने आणि सांगितलं की सर आमच्याकडे तर किचनमध्ये एवढा कोणाचा लांब केस नाही आहेत. तर दॅट वॉज हॉरिबल एक्सपिरियन्स. मी परत त्या गावात गेलो तरी तिथे जाणार नाही. सो एक लक्षात घ्या मित्रांनो, आजचा जमाना एक्सपिरियन्स आहे. व्हॉट यू एक्सपिरियन्स इन सर्व्हिस.
तुम्ही प्रॉडक्ट विकत घेता, तुम्ही एखादी सर्व्हिस घेता, त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स काय असतो? त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय वाटतं? आणि इथे सगळ्यात गंमत होते, की आपली ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस आपण एक्स्ट्रॉर्डिनरी कस्टमर एक्सपिरियन्सचा विचार करतो आणि ज्यावेळेस आपली गरज संपते त्यावेळेस आपण कस्टमरचा विचार करत नाही. याला ना बर्न चाइल्ड सिंड्रोम म्हणतात. बर्न चाइल्ड सिंड्रोम म्हणजे काय? तर थोडक्यात असं गृहीत धरा, की एखाद्या दिवशी तुम्ही घरी बसलेला आहात. तुमचं घरातलं एखादं मूल एक छोटंसं 4-5 वर्षाचं आहे, नुकतंच चित्र काढायला शिकलेलं आहे. काहीतरी एक वेडावाकडं चित्र काढतो, तुमच्याकडे घेऊन येतो आणि तुमचा मूड चांगला आहे त्या दिवशी. तुम्ही म्हणता, "अरे वाह! मस्त चित्र काढलं." असंच काढायला पाहिजे. त्याचा एक्सपिरियन्स ग्रेट असतो. तुम्ही ॲप्रिशिएट केलं म्हणून. काही दिवसानंतर तो परत तसंच चित्र काढून येतो आणि तुमचा मूड त्या दिवशी खराब आहे. त्याची अपेक्षा असते, की नाऊ ही विल गेट द सेम ट्रीटमेंट. तुम्ही त्याला म्हणता, "सारखे-सारखे चित्र काढतो, जा अभ्यास कर, थोडं लक्ष देत जा, उनाडक्या करायच्या नाही." नाऊ व्हॉट इज हिज एक्सपिरियन्स? की हा माणूस कन्सिस्टंट नाही आहे. एका गोष्टीमुळे खुश झाला, दुसऱ्या त्याच गोष्टीमुळे परत नाराज झाला. सो ही इज नॉट रिलायबल. मित्रांनो, आपले बरेचसे लोकं, बरेचसे व्यापारी, बरेचसे उद्योजक हे आपल्या कस्टमरला असं वागवतात. ते पहिल्यांदा ज्या दिवशी त्यांना गरज असते त्या दिवशी दिल खोल के सर्व्हिस देऊन टाकतात. वाटेल ते करतात. आणि नंतर मग त्याचं कॉस्ट बेनिफिट एनालिसिस वगैरे लावून मग म्हणतात, "नाही, नाही, आता हे परवडत नाही. पूर्वी आम्ही दिलं, त्यावेळेस शक्य होतं. नाऊ इट इज नॉट पॉसिबल." कस्टमर कन्फ्यूज होतो मित्रांनो यामध्ये. त्याचा एक्सपिरियन्स तुमच्याविषयी ग्रेट नाही राहत. सो माय इन्व्हिटेशन टू यू इज, तुम्हाला सतत हा विचार करायला हवा, की व्हॉट विल मेक माय कस्टमर फील ग्रेट अबाउट माय सर्व्हिसेस ऑर प्रॉडक्ट. त्यामध्ये काय करावं लागेल? त्यासाठी मला काय-काय माझ्या सर्व्हिसेसमध्ये आणि प्रॉडक्ट डिलिव्हरीमध्ये आणि कस्टमरशी डिलिव्हरीमध्ये अपग्रेड करावं लागेल. कदाचित तुम्ही जिथे-जिथे परत-परत जाता, तुम्हाला जिथे-जिथे परत जायला आवडतं, तिथे तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, तो थोडासा लिहून काढावा लागेल आणि तो तुमच्या बिझनेसमध्ये आणावा लागेल. तुम्हाला तो उपयोगी पडेल, तुम्हाला त्यामुळे फायदा होईल मित्रांनो. हे सगळे मी तुम्हाला अगदी एक टास्क दिल्यासारखं सांगतो. पुढचे 8-10 दिवस तुम्ही जिथे-जिथे रिपीट जाता, तिथले तुमचे एक्सपिरियन्स लिहून काढा. त्यामध्ये काय कॉमन आहे, तुम्हाला काय आवडलं, ते नोटीस करा. तसंच कदाचित तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला आणावं लागेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा विषय आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर याला लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्यापारी उद्योग मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. नमस्कार.